मी आज ज्यांनी नेटसर्फ कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची जी काही जीवन खतं आहेत तर त्याचे काही रिझल्ट घेतलेले आहेत. त्यापैकी आपल्या इथं आता शेतकरी आहेत तर त्यांना आपण विचारूया की तुमचं नाव गाव पत्ता किंवा तुम्हाला आलेले रिझल्ट कसे काय आहेत. तर तुम्ही आता तुमचे नाव सांगून तुम्हाला कशा पद्धतीने वापरलं किंवा रिझल्ट कसे कसे आले, कोणत्या कोणत्या पिकावरती वापरलं आणि कसं कसं वापरले थोडक्यात सांगा तुम्ही. नमस्कार, माझे नाव सुभाष सीताराम पाटील, गाव टेंबू, तालुका कराड, जिल्हा सातारा. मी 3 वर्षापूर्वी मला सर्जेराव जाधव यांनी हे आपल्या कंपनीबद्दल माहिती दिली आणि त्यावेळी मी हे मीटिंग बघितल्यानंतर मी लगेच जॉईन झालो आणि त्याप्रमाणे मी नारळीवर पहिला रिझल्ट घेतला. मी 1 मिली स्टेमरेज, NPK 1 मिली आणि बायो 95 अर्धा मिली अशा प्रमाणात मी नारळीच्या झाडाला आळवणी घालायला सुरुवात केली. कधीपासून आळवणी घालायला सुरुवात? मी सभासद डिस्ट्रीब्युटर झाल्यानंतर लगेचच मी चालू केले. तसंच मी भाताच्या पिकावर पण रिझल्ट घेतलेला आहे. तुम्हाला नारळीच्या झाडावरती कसा काय एकदम रिझल्ट आला. फुलगळ फळगळ पूर्ण थांबली आणि नारळीच्या झाडाची झपाट्याने वाढ झाली आणि आता भरपूर नारळ दिसायला लागलेत. 2-3 वर्ष आता हा 3रा भार आहे. पूर्वीचे नारळ आणि आताचे येणारे नारळ आकारमान मोठे होते, नारळाचं भरपूर मोठं आहे. आणि दुसरं कोणतं पिकावरती तुम्ही भाताच्या पिकावर रिझल्ट घेतला? भातावरती कसा काय रिझल्ट? भातावर पण 1 नंबर रिझल्ट आहे. भाताचं तुमचं पीक कोणत्या ठिकाणी? हे समोरच दिसतंय ते. चला हा बरं, हे तुमचं भात पीक तुमचं ना? हे हो, आमचं. याच्यावरती कशा पद्धतीनं सुरुवातीपासून कशी प्रक्रिया केली? मी ह्याची लागण पद्धत करतो. आम्ही गेली 5-6 वर्ष झालं आम्ही लागण पद्धतच करतो. लावतानाच आम्ही ह्याच्यात मुळ्या बुडवून लावतो आणि नंतर आता सर्वसाधारण 2 महिने झाले बुडवून लावले तुम्ही? स्टेमरेज मध्ये. त्याचं काय प्रमाण घेतलं? 15 लिटर पाण्यामध्ये 15 मिली टाकून स्टेमरेज. नंतर 3 फवारणी आम्ही करतो सर्वसाधारण. म्हणजे लिटरला 1 मिली तुम्ही घेतलं? हो. आणि ते बुडवून तुम्ही रोप लावणी केली. बरं, त्यानंतर काय फरक पडला तुम्हाला? परत म्हणजे आम्हाला पहिल्या वर्षीच उत्पन्नात बदल दिसला ना, त्यामुळं आम्ही आता दरवर्षीच करतो. आता सर्वसाधारण 2 महिने झाले. आता पोटरे पडतील आता. तर आता फवारणी करणार आम्ही. बरं, आता तुमचं पोटऱ्याला लवकर आलंय असं वाटतंय का तुम्हाला? हो, लवकर आलं. गेल्या वर्षीपेक्षा लवकर आले. हो. आणि काळोखी चांगली आहे ना. बरं, खताचं प्रमाण कसं काय? खत आम्ही बाकी काही लागवड वापरत नाही, शेणखतच असते आमचं. बरं, शेणखत वापरता म्हणजे रासायनिक खत तुम्ही रासायनिक वापरलेले नाहीत? म्हणजे तुम्हाला आता यावर्षी काय अपेक्षित आहे? सर्वसाधारण गुंठ्याच्या वरती जातोय आमचं. म्हणजे गुंठ्याला पोत जाते, 1.25 पोत पडते. गुंठ्याला 1.25 पोत जाते. पूर्वी कसं होतं, वापरत नव्हतं त्यावेळेला? त्यावेळी आम्हाला 30 गुंठ्यात 10 ते 12 पोती होत होती. 30 गुंठ्यामध्ये 10 ते 12 पोती. आणि आता तुम्हाला 30 गुंठ्यात काय अपेक्षित आहे? 35-40 पर्यंत आम्ही जाणार. हो. कमी झालाय का तुमचा? हो, झालाय की. रासायनिक खताचा पूर्ण आमचे म्हणजे जनावर असल्यामुळे आम्ही शेणखतच वापरतो. याला किती खर्च कमी झाला? 50% सर्वसाधारण कमी झाला. म्हणजे 50% खर्च कमी येऊन तुमचं गुंठ्याला 1 पोत या प्रमाणात भेटते, उत्पादन मिळते. म्हणजे कमी खर्चामध्ये तुम्ही जास्त वाढवलेलं. आणि ती प्रोडक्ट तुम्ही आपल्या नेटसर्फ कंपनीची NPK स्टीमरेज बायो 95 हे पूर्ण पहिल्यापासून वापरतोय. तुम्ही आता हे भात पीक आणि समजा नारळीवरती घेतलेला प्रयोग या सर्व याच्यासाठी तुम्ही समाधानी आहे का? हा, मी पूर्ण समाधानी आहे. आणि शिवाय माझे रिझल्ट बघून आता कमीत कमी आमच्या टेंबू गावामध्ये 30 ते 40 लोक आपल्या कंपनीत डिस्ट्रीब्युटर झालेले आहेत आणि बाहेरचे झालेले आहेत माझ्याकडून. म्हणजे ते वापरायला लागले. त्यांना पण सुरुवातीला मी मोहन बाबर यांना दिले. त्यांची नारळाची झाडं, ऊसाचे उत्पन्नात वाढ झालेली आहे. की सर्व लोक समाधानी आहेत? समाधानी आहेत. अगदी तुम्ही माहिती दिल्याबद्दल त्यांना पण समाधान आहे. सर्वजण वापरतात. हो. तर आता आपल्या अशा पद्धतीनं टेंबू गावामध्ये जवळजवळ किती टक्के लोक वापरतात गावामध्ये? आता कमीत कमी 40 ते 50 लोक आपल्याकडे डिस्ट्रीब्युटर झालेत आणि त्यांच्याकडून आता जास्त घ्यायला लागलेत.
वाढतच चालू आहे आता वाढायचं चालू आहे. भात पिकावरती येऊन आता जी काही माहिती घेतली किंवा त्यांनी वापरलेली जीवाणू खतं ही त्यांनी वापरून त्यांना समाधान मिळालं, त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा समाधान वाटतं. एवढंच आम्हाला सांगावं असं वाटतं. धन्यवाद.